6 जूनच्या राज्याभिषेकाला जी मजा असते ना, हा हट, हिंदू नाही रे हा, याच्या घरावरनं ब्रिटिशांचं विमान गेले. ब्रिटिशांचं विमान, हे ब्रिटिशांचं विमान काय? हा मग राज्याभिषेकात तिथीलाच झाला पाहिजे. 6 जून म्हणजे 6 जूनच. तुझा बड्डे करणं तिथीला आणि लाव दिवा. शांत रे शांत थोडं. राज्याभिषेक जवळ आला की तुमचं दोघांचे सुरूच होतं. काय अर्थ आहे का या गोष्टीला? हे अर्थ कसा नाही, तुम्ही दोघे भांडत बसाल, मी सांगू का? हा बोल, हा बोल. तुझा मुद्दा काय की राज्याभिषेक हा धार्मिक आणि सांस्कृतिक विधी आहे आणि गागा भट्टासारख्या विद्वानाने शिवरायांच्या साक्षीने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही तिथी निश्चित केली होती, त्यामुळे राज्याभिषेकात तिथीनुसार व्हायला पाहिजे. हा बरोबर. तुझा मुद्दा काय की 6 जून हे एकदम सोपं आहे, त्यामुळे 6 जूनलाच राज्याभिषेक झाला पाहिजे, कारण ते जगाला समजतं. परफेक्ट. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही दोघे बरोबर आहात. काय? कसं? आपल्या भारतीय परंपरेत लग्न, उत्सव, एकादशी आणि अनेक सारे सण उत्सव हे तिथीनुसारच होतात. निसर्गात होणारा बदल गुढीपाडव्याला हा सुद्धा तिथीच्याच आधारावरती होतो. आता तिथी आपल्या परंपरेची आणि श्रद्धेची ओळख आहे, पण संपूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रेगोरियन कॅलेंडर वापरलं जातं. आता परदेशी प्रवासी जे राज्याभिषेकाला उपस्थित होते आणि त्यांनी त्यांच्या डोळ्याने राज्याभिषेक बघितलाय आणि त्याची नोंद सुद्धा त्यांनी त्यांच्या इंग्लिश कागदपत्रात करून ठेवले, जसं की हेनरी ऑक्झिंग्टन. त्यांनी तारीख काय नमूद केलेली की 6 जून 1674ला शिवरायांनी राज्याभिषेक केला रायगडावरती. आता या कॅलेंडरमुळे ना पुढच्या पिढ्यांना, विद्यार्थ्यांना आणि जगाला समजण्यासाठी जी काही दिनांक आहे ना ती खूप महत्त्वाची आणि ती सोपी सुद्धा वाटते. तिथे आपल्या संस्कृतीची ओळख, तर 6 जून हा ग्लोबल रेफरन्स म्हणून वापरायला पाहिजे. छान, भारी बोलतो तू. झालं, आता आम्ही राज्याभिषेकात तिथीलाच करू आणि आम्ही 6 जूनला लेक्चर देत असतो. बघावं देवा, मांडत राहू.